ताई यांना विनंती करतो की आपण जाहीरनाम्याचं प्रकाशन करावं। त्यानंतर प्रथम दादा, नंतर ताई आपल्याला संबोधित करतील आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊयात। डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपणही आपण या ठिकाणी पाहिलं असेल, अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधी नेतृत्वाची आपण परवा याच ठिकाणी भेटलो होतो। आपण आधी एक आलाम पाच काम अशी घोषणा करून आपण प्रचाराचा शुभारंभ केला होता। ही पाच कामं करणार असा आमचा निश्चित पक्का वादा आहे, परंतु त्या व्यतिरिक्त 3 कामंही आम्ही जादा करणार आहोत। अशी एकूण 8 कामांची ही अष्टसूत्री प्रगतीची आम्ही घेऊन आलो आहोत। ही अष्टसूत्री आदरणीय दादा, आदरणीय ताई आपल्यासमोर काहीच वेळात मांडतील। बॅकड्रॉपवर आपण अष्टसूत्री प्रगतीची या शब्दाबरोबर अष्टावधानी नेतृत्वाची असे शब्दही हेतुपूर्वक नमूद केलेले पाहत असाल। अष्टावधानी म्हणजे ज्यांच्याकडे 8 विशेष गुण आहेत ती व्यक्ती। आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ते 8 गुण म्हणजे तीव्र स्मरणशक्ती, कामात एकाग्रता, अनेक विषय एकाच वेळी हाताळण्याची क्षमता, हातोटी, कार्यतत्परता म्हणजेच वेगवान निर्णय, वेगवान कृती, तर्कशक्ती, भाषा प्रभुत्व, नवनिर्मितीचा आस आणि नवनिर्मितीची ध्यास। आणि शेवटचा महत्त्वाचा गुण म्हणजे किती वादळ वारे येवोत त्यावर मात करून प्रवास सुरू ठेवायचा, किनारा गाठायचा आणि त्यासाठी स्थिर राहण्याचा मानसिक स्थैर्याचा गुण। मित्रांनो, हे 8ही गुण मान्य आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, ताई यांच्या ठिकाणी आहेत। यासाठी आपण निश्चितच सहमत व्हाल। जाहीरनामा म्हणजे नेतृत्वाची प्रगतीची अष्टसूत्री आहे असे आम्ही म्हटलेले आहे। आदरणीय दादा, आदरणीय ताई, सर्व मान्यवर या आदरणीयांच्या शुभ हस्ते आजचा जाहीरनामा त्यांनी प्रकाशित केलेला आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्वांशी आदरणीय अजितदादांनी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो। उपस्थित खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी, श्रीकांत पाटील, सुभाष जगताप, चेतन तुपे पाटील, दीपक भाऊ मानकर, विजयराव कोलते, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीतारामजी गंगावणे, विशाल मनाली, सर्व उपस्थित विकासराव, राजलक्ष्मीताई, सर्व उपस्थित दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, तसंच उपस्थित असणारे माझ्या पत्रकार बांधवांनो आणि तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून 1 अलार्म 5 काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती, पत्रकार परिषदेत केलेली होती। आणि त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर। आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे। आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे। त्याच्यामध्ये आपल्या इथं झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन आणि
आणि त्यामध्ये वितरण व्यवस्था काम बाकी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन भेटतायत. त्याच्यामध्ये वाघोली वेलफेअर सोसायटी करता ठेवलेलं आहे. अशी एकूण 8 कामांची विकासाची अष्टसूत्री विकासाची आणि आम्ही आपल्या समोर मांडलेली आहे. अर्थात या व्यतिरिक्त कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये देखील बरंच काही करण्याचा आमचा मानस आहे आणि याबाबतचा तपशीलवार आराखडा आम्ही 60 दिवसात पुणेकरांच्या समोर ठेवणार आहोत. या जाहीरनाम्याच्या ठळक बाबी या मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्याचं विवेचन मी आता आपल्या समोर करतो. हे जाहीरनामा तुम्ही आता बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल की काही बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न देखील पडेल की बाबा हे कसं तुम्ही करणार आहे. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अष्टसूत्री प्रगतीचा अष्टावधानी नेतृत्वाची 5 कामं पक्का वादा, 3 कामं करू जादा, अशा पद्धतीचं हे सगळं आहे. आता ह्या संदर्भामध्ये आपल्याला दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य गोष्ट नाही. आता इथं डॉक्टर कोल्हे साहेब बसलेले आहेत, इतर मान्यवर आहेत, सुप्रिया सुळे आहेत. त्यामध्ये काय झालंय, काही आपला नवीन गावांचा परिसर आला त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया, जाऊ द्या वडगाव शहरी परिसरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर टँकरची समस्या आहे. तर सुनील टेंगरे बसलेले आहेत, बाकीचे आमचे मान्यवर बसलेले आहेत, ते पण सगळेजण कबूल करतील. आणि मला इतक्या सोसायटी धारक आता भेटतायत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं, सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन भेटतायत. त्याच्यामध्ये वाघोली वेलफेअर सोसायटी असोसिएशन ते पण मला भेटले. अशा खूप ह्यांच्या समस्या आहेत आणि करोडो रुपयाचा ह्यांचा पैसा त्याच्यामध्ये जातोय आणि त्याच्याकरता व्यवस्थितपणे वितरण व्यवस्था, व्यवस्थितपणे उंच टाक्या ह्या तातडीनं बांधण्याची गरज आहे. खरं तर आता इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जर वॉर फुटिंगवर काम करायचं म्हटलं तर टाक्या आपण ताबडतोब बांधू शकतो आणि जागा उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु तेही मागच्या काळामध्ये त्याला डिले झालेला आहे. 2015ला मी तुमच्या माहिती करता सांगतो, आम्ही 2818 कोटींची मंजुरी दिलेली होती. आमची मुदत संपत आले त्यावेळेस 82 पैकी फक्त 59 टाक्या अजून कार्यान्वित नाहीयेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्था काम बाकी आहे. 45,000 AMR अशा प्रकारे मीटर अजून बसवलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळं कारण नसताना अनेक पुणेकरांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून आम्ही ते दररोज पुणेकरांना प्यायला पाणी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, भामा, आसखेड हे तर आपण आणलेलंच आहे. आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू पाहतोय आणि बाकीचं मग आपण मुळशी डॅम असे टाटाची जी धरणं आहेत तिथनं पण आपण आणायचा प्रयत्न काम करणार आहोत. दुसरं म्हणजे आम्ही जे काही सांगितलेलं आहे की पुणे शहरातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करून 150 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे पुणे शहरात कुठेही जाणे सोपे होईल. त्याच्यामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वे या जगातल्या 501 शहरांचा अभ्यास करून ह्या ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये आपला पुण्याचा 4था नंबर लागतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आपला डेव्हलपमेंट प्लॅन, आपला RP मधील सर्व रस्ते संपूर्ण रुंदीनं विकसित करणं गरजेचं आहे. तसेच बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला देखील सक्षम करणं गरजेचं आहे. हे मी आपल्याला मध्ये पण सांगितलेलं होतं. अनेक जाहीर भाषणामध्ये देखील मी माझी भूमिका मांडतोय आणि त्यामध्ये आमचा ही सगळी युती, आमचे दोन्ही पक्ष आणि आमचे भीम आर्मी आणि बाकीचे सगळे आमचे बरोबर आलेले सहकारी असे आम्ही एकत्र मिळून ते काम करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पहिल्यापासून स्वच्छतेचा अतिशय मला आवड आहे. मला कुठंही काही मी काम करत असलो तर कुठं कचरा पडला तर मी ताबडतोब तिथल्या संबंधितांना सांगतो की बाबा हे ताबडतोब उचला, किंवा मला तिथं उचलता आला तर मी पण उचलायला मला कमीपणा वाटत नाही. ते आपलं सगळ्यांचं काम आहे. सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये त्याच्यात इंदूर असेल, देशातलं सुरत असेल, नवी मुंबई असेल, हे फार वरच्या क्रमांकावर आलेत आणि त्यामध्ये
साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण 20% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. काय आहे, लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही. आणि त्याकरता उद्याच्याला त्या सोसायटी धारकांना वाटलं की आपला समजा 50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये धरा त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतोय सगळ्यांचा मिळून, उदाहरणाखातर मी सांगतो, त्याच्यात 20% सवलत दिली म्हणजे 20 लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत. त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल. अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतोय आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मान चिन्ह पण त्या ठिकाणी देणार. आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पाचे देखील आम्ही सखोल तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढे जाणार. त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने फक्त 11 ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन आहेत. 12,350 सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून, तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्यांचे ढीग दिसतात. हे आपण पण सगळेजण अनुभवतोय. ते आम्हाला बंद करायचंय. त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत. आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही आमची विनंती आहे, ही आमचा आग्रह आहे. टर्शरी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं तसेच घराच्या 2 किलोमीटर परिघाच्या आत प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्याच्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर खूप महत्त्वाची आहेत आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. PCMC मध्ये साधारण 30 लाख लोकसंख्येच्या मागं 1400 बेड उपलब्ध आहेत. पण आपल्या पुण्यामध्ये PMCच्या मध्ये 60 लाख लोकसंख्येला फक्त 425 बेड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे फार मोठी तफावत आहे. त्याच्यामध्ये हे अद्वितीय अशा पद्धतीचं पुणे आहे का? शिक्षण, आरोग्य आणि अशा मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्याकरता आमच्या इथले जे स्थानिक नेतृत्व आहे, ज्यांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेचा कारभार आहे, त्या गोष्टीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेड हे उपलब्ध करावे लागणार आहेत. त्याचबरोबर इतर पण काही उपक्रम आम्ही घेतलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या PMCच्या अखत्यारीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक बनवण्याचं काम, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी, अत्याधुनिक बर्न वॉर्ड सुविधा. आपल्याला माहिती आहे की जर कुणी भाजलेले पेशंट आले तर सूर्या हॉस्पिटल इथं प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतु त्याचबरोबर अनेक ठिकाणी या घटना घडतात, म्हणून बर्न वॉर्डची पण सुविधा केली गेली पाहिजे. अशा तज्ज्ञ डॉक्टरांशी डिजिटल सल्लामसलतीसाठी टेलिमेडिसिन सेवा राबवणं हे पण आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे आणि तशा पद्धतीचं ते काम आम्ही करू पाहतोय. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये 980 MLD रोजचं निर्माण होणारं सांडपाणी फक्त 503 MLD सांडपाणी शुद्ध करण्याच्या पालिकेकडे यंत्रणाच नाहीये आणि 9 STP पैकी 6 जुने झालेत. हे सांडपाणी आपल्या नदीला जातं, मग ते मुळाला असेल, मुठाला असेल, इंद्रायणीला असेल, पवनाला असेल, आणि हे सोडल्यावर कसं पर्यावरण सुरक्षित राहणार अशा प्रकारचा प्रश्न आहे. विचार केला तर पुणेकर फार ह्या पर्यावरणाच्या बाबतीत, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जागृत असतात. हे अनेक उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आम्ही मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं आपल्या गुंठेवारी नियमितीकरण करताना सामान्य नागरिकांना 2-2, 3-3 वर्ष हेलपाटे मारावे लागतात. पालिकेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ह्याच्याकरता आपल्याला करावी लागणार आहे. जी नव्या गोष्टी आज जगामध्ये घडत आहेत आणि त्याच्यातनं उत्तम प्रकारची सेवा तिथल्या नागरिकांना देता येते, त्या पद्धतीनं आम्ही आर्किटेक्टचं पॅनल तयार करून गुंठेवारीसाठी कमाल फी पालिकेने निश्चित केली पाहिजे.
तसं आम्ही करणार आणि पुनर्वसन सन्मानानं होईल ह्या पद्धतीचा आमचा काम असेल आणि ह्याच्यातून पुण्याचा बकालपणा कमी करणं आणि जे आता व्हर्टिकल आपण जातो टॉवर उभे करतो तशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये जावं लागेल आणि ते करण्याचं आम्ही सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठरवलेलं आहे. दुसरं एक अतिशय महत्त्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे, खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे, कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे. त्यामध्ये लक्झेमबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो, म्हणजे पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट. इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये, US मध्ये डेट्रॉईट, मियामी, फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये टर्किक, तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम, तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते. तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे. तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत. आम्ही सध्या नाही आहे मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये, म्हणजे ट्रॅफिकमध्ये, नाहीतर पुन्हा आणखी वेगळा. तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात. त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं. 50 रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन आवर पण वाया जातात. 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात. आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात. 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात. वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये. मग तुम्ही मला सांगा, जर 10,800 कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत. आज पुणेकर 25-26चा अर्थसंकल्प होता तो 12,600 कोटीचा होता. पिंपरी चिंचवडचा अर्थसंकल्प 25-26चा 9,600 कोटीचा, साधारण 3,000 वर काही कोटीचा फरक. तिथं 3 विधानसभा मतदारसंघ, इथं 8 विधानसभा मतदारसंघ, एवढी मोठी लोकसंख्या. आणि ह्या 12,600 कोटीला आपण जर बघितलं तर 10,800 कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत, मॅन आवर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो. मेट्रो किंवा PMPML, PMT आणि PCMT एकत्र करून आपण PMPML ही कंपनी स्थापन केली. दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील. साधारण 5 कोटी हे मेट्रोचे आणि PMPMLचे 20 कोटी महिन्याला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची ती बिलं, त्यांचं ते तिकीट काढणं, तिथं थांबणं, ते तिकीट काढण्याच्या करता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं, त्या सगळ्याचा आम्ही विचार केला. मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांची मी चर्चा केलेली आहे. आणि माझ्या डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि 3, 5, 7.5 हॉर्सपावर वीज पंपांना वीज माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला, तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये PMPML आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं
तर हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि PMPML ला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील. सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत. इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे. ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील. आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये PMPML ची सर्व्हिस मेट्रो तर आहेच, ती पण चांगली ठेवावी लागेल. 4 खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल, वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल. कारण बऱ्याचशा आपल्या व्हेकल आहेत आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते. त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज ह्या बाबांनी, परंतु ते शक्य आहे. हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे. त्याच्यामध्ये वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे. सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे. ह्या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना, उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ आणि तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन. हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे. आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल, परंतु त्याचं सगळे उत्तरं आमच्याकडं आहेत. पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा. जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा. त्यामध्ये विधानसभेचं माझ्या पुरतं आहे, त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही. आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, जरा सिरियसनेस लावला होता. मित्रांनो, दुसरं टॅबलेट आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की 90% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते. हार्वर्ड, त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. पुणे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे. त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय. अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पुढं जातोय आणि ती आज समाजाची गरज आहे. कारण गरीब झोपडपट्टीतल्या मुलींना त्यांच्या आईवडिलांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळची चूल पेटत असल्यामुळं त्यांना हे सगळं घेणं परवडत नाही आणि म्हणून हा निर्णय आपण महानगरपालिकेच्या वतीनं अंमलात आणतोय. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की बाबा आत्ता नवीन बजेट आयुक्त सादर करतील, परंतु आत्ता 12,600 कोटीचं बजेट असताना मी आपल्याला सांगतो ह्याच्यामध्ये जे लिकेजेस आहेत ते सगळे कंट्रोलमध्ये आणले, पारदर्शकता आणली तर खूप मोठी बचत होऊ शकते. आणि ह्याच्यातनं या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे आपल्या नागरिकांना, त्यांच्या मुलांना किंवा प्रवाशांना त्याच्यामध्ये मदत करू शकतो. तसंच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मला ते सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला जसं सहकार्य केलं, महत्त्वाची भूमिका बजावली. आता मी त्यांना सांगू इच्छितो की एक अर्थपूर्ण भेट आम्ही या निमित्तानं देऊ इच्छितोय. पालिकेचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या, पालिकेने काढलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानाने उपजीविका सुरू करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज आम्ही देणार आहोत. मी काही बँकांशी बोललेलो आहे. बँकांना पण गरीब महिलांच्या करता काही योजना त्यांच्या आहेत, तसं त्यांना करणं क्रमप्राप्त आहे. कधी कधी भारत सरकार
किंवा RBI किंवा तत्सम संस्था सांगतात की तुम्ही इतक्या वर्गाला 4% व्याजाने कर्ज पुरवठा करा. ह्याच्यामध्ये त्यांनी 5 लाखापर्यंत त्या माझ्या भगिनीनं कर्ज घेतलं. हे जे काही कोर्स केला कौशल्य विकास प्रशिक्षणाचा, तर त्याचं व्याज 5 वर्षाच्या करता हे आपण व्याजमुक्त करणार आहोत. ती काही कमी रक्कम असेल ती आपण भरणार. राज्य सरकारच्या पण विविध योजना त्याच्यामध्ये आहेत, हे पण मला आपल्याला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, शेवटचं हा जो जाहीरनामा आहे हा पुढच्या 5 वर्षाचा आहे. लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, आम्ही रात्रंदिवस पहाटे 6 वाजल्यापासून आम्ही कामाला सुरुवात करतो. आम्ही आळशी नाहीये, आम्ही कामाची माणसं आहोत. आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यात उत्साह असतो मनापासून. आपल्या पुण्याकरता, आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या लोकांच्या करता हे आपण केलं पाहिजे. आणि ह्याच्यातून बदल घडवून आम्ही आणतो. पुण्याची दिशा बदलवणारा हा आम्ही आत्ता तुमच्या सगळ्यांच्या पुढं सादर केलेला जाहीरनामा आहे. तुम्ही मला म्हणजे पुणेकरांनी किंवा राज्यांनी पालकमंत्री केलंय, उपमुख्यमंत्री केलंय, त्यामध्ये मी कधी काम करत असताना त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही आणि देणार पण नाही. जे मला जमणार नाही ते मी तोंडावर सांगेल, हे काय आपल्याला जमत नाही. पण हा जाहीरनामा मी कृपा करून पत्रकार मित्रांनो आपल्या मार्फत मला पुणेकरांना सांगायचं आहे की कौतुकासाठी दिलेला किंवा लिहिलेला किंवा सादर केलेला हा जाहीरनामा नाहीये. हा मोजमापासाठी लिहिलेला आहे. जर रोज स्वच्छ पाणी आलं नाही तर आम्हाला जाब विचारला जाईल. पावसानंतर रस्ते खराब झाले, पाणी तुंबलं तर आम्हाला जाब विचारला जाईल. आरोग्य सेवा असो किंवा प्रदूषण असो, आम्हाला जाब विचारला जाईल. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. कारण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या की महाराष्ट्रात 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाहीत, 3.5 वर्षांनीच लोकसभा आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे काम आणि आपलं सरकारचं काम, त्यामुळं आम्ही हे निश्चितपणे करू शकतो. त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर अमोल कोल्हेजी आहेत, आमची सुप्रिया सुळे आहेत, आमचं चेतन पाटील आहेत, सुनील आहे, बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत. आणि आम्ही सगळीजण काम करणारी माणसं आहोत. 5 वर्षानंतर जेव्हा आम्ही तुमच्याकडं म्हणजे पुणेकरांच्याकडं मतं मागायला येऊ, तेव्हा आम्ही दिलेलं जाहीरनाम्याचं वचन आम्ही पूर्ण केलं असंच ऐकायला मिळेल. हे पूर्ण झालं नाही असं ऐकायला मिळणार नाही. कारण आम्ही केलं नाही तर पुन्हा पुणेकर आम्हाला दारात उभं करायचं नाही. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे पुणेकरांचा स्वभाव, कारण आम्ही पण पुणेकर आहोत. पुणेरी पाट्या बिट्या तर जगप्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे मला ऐकायचं की आम्ही दिलेली ह्या जाहीरनाम्यातली कामं पूर्ण झाली आणि याच्या पुढं काय, हा मी त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण स्वतःसाठी ठरवलेला निकष आहे, हे पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि ह्या पद्धतीनं आमचा जाहीरनामा आम्ही पुणेकरांच्यासाठी, पुण्याच्या जनतेच्यासाठी आम्ही हे सगळं करून दाखवणार. आणि हे होण्यासारखं आहे हा सगळा काही अभ्यास. कारण मी गेले अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये मला आमच्या नेत्यांच्यामुळं, पक्षामुळं, आमदारांच्यामुळं काम करण्याची संधी मिळाली. मी आज राज्याचा अर्थसंकल्प गेले अनेक वर्ष सादर करतोय. उद्याच्याही 23 तारखेला सुरू होणार आहे, परंतु त्याच्यानंतर पण माझे अर्थसंकल्प सादर झालेला तुम्ही पाहाल. तो अर्थसंकल्प सादर करत असताना एवढ्या राज्याचा मोठा गाडा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सगळ्यांचं तिथं बसणाऱ्यांचं पुणे हे होम टाऊन आहे. त्याच्यामुळं आम्हाला जो पुणेकरांच्या बद्दल आपुलकी जिव्हाळा प्रेम आहे, ते इतर कोणी बाहेरचे लोक येऊन सांगितलं तर ते तेवढ्या पुरतं सांगतील आणि त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला जातील. आम्ही इथं सांगितल्यावर आम्हाला पुण्यातच राहायचंय. सुप्रिया पुण्यामध्ये आल्यानंतर मोदी बागेत राहते, अजित पवार पुण्यात आल्यानंतर यशवंतराव गाडगे हाऊसिंग सोसायटीत राहतो, आमच्या चेतन पाटलाचं तर खापर पंजोबापासून घर आहेच. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे पुण्याचे खासदार आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं काही आम्ही काही लपून छपून नाही,
कारण रोजच्या रोज आम्हाला पुणेकरांना सामोरं जायचं आहे आणि म्हणून हा एक चांगला पुणेकरांचा प्रदूषण कमी करणारा, रोज पाणी देणारा, मुलांना योग्य दिशेने विद्यार्थींना नेणारा, खड्डेमुक्त पुणे करून देणारा आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्यामध्ये मोफत, कारण कुठंही हे नफ्यात चालत नाही आणि त्याला जेवढे पैसे लागत आहेत ती रक्कम आपल्या पुण्याच्या बजेटच्या दृष्टीनं फार कमी आहे आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं रस्त्यावर कमी आलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीनं पुणेकरांना ह्या सगळ्या गोष्टीचा मदत पण होईल आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण पण आपल्याला पुण्यात करता येईल. धन्यवाद. एक मिनिट, ताई राहील. थांबा 1 मिनिट. एक 2 मिनिटं ऐका ना.